परत इथं लिंकेज बघा, इथं लिंकेज इम्पॉर्टंट आहे. काय सांगितलं? न्यूक्लिओसाइड बनताना काय बनताना न्यूक्लिओसाइड. न्यूक्लिओसाइड बनताना रायबोज असू दे किंवा डिऑक्झी रायबोज असू दे, त्याचा 1' कार्बन चा OH, 1' कार्बनचा OH हा जर पायरिमिडिन्स असतील, कोण असतील? पायरिमिडिन्सच्या नायट्रोजनचा फर्स्ट नंबरचा नायट्रोजन त्याचा H, हा OH आणि हा H रिमूव्ह होतो आणि हा बरोबर ह्याच्यावरती सेटल होतो. रायबोज न्यूक्लिओसाइड, शुगर आणि नायट्रोजन बेस, शुगर आणि नायट्रोजन बेस, शुगर आणि नायट्रोजन बेस कोण असतं? न्यूक्लिओसाइड. शुगर आणि नायट्रोजन बेस कोण असतं? शुगर आणि नायट्रोजन बेस कोण असतं? न्यूक्लिओसाइड. आता बघा हा प्युरिन्स आहेत. कोण आहेत हे? कोण आहेत हे? प्युरिन्स. प्युरिन्स मध्ये नंबरिंग जर केलं बाळांनो, प्युरिन्स मध्ये काय नंबरिंग केलं? इथं नंबरिंग जर केलं तर ह्याचं नंबरिंग कसं असतं बघा. इथं बघा मी पर्पजली उलट करते तुम्हाला समजण्यासाठी. हा 9 आहे, ह्याला 9' म्हणतो. काय म्हणतो आपण ह्याला? 9. हा 8, हा 7, हा 6, हा 5, हा 4, हा 3. कोणता राहिला का पोझिशन? 2. आणि इथं काय येणार आहे तर 1. आलं का लक्षात बघा नंबरिंग? 9' कसं आहे? इथून नंबरिंग करतो 1 2 3 4 5 6 7 8 9. आता 9' चा H, 9' चा H आणि जो काही तुमची रायबोज किंवा डिऑक्झी रायबोज असू दे त्याचा OH, त्याचा H आणि OH रिमूव्ह केलं. काय रिमूव्ह केलं? H आणि काय रिमूव्ह केलं तर OH. सो काय मिळालं आपल्याला? डिऑक्झी रायबोज न्यूक्लिओसाइड. न्यूक्लिओटाइड अजून झालेलं नाहीये, न्यूक्लिओसाइड आहे. मी तुम्हाला काय म्हंटल? कितींदा म्हंटल बघा, मी तुम्हाला म्हंटल की शुगर आहे, रायबोज शुगर आहे, प्लस शुगर प्लस नायट्रोजन बेस, शुगर प्लस काय असते? शुगर प्लस नायट्रोजन बेस न्यूक्लिओसाइड. मग प्युरिन्स मध्ये काय असतंय? रायबोजचा 1' आणि सॉरी जर प्युरिन्स असतील तर प्युरिन्सचा 9' नायट्रोजन चा हायड्रोजन आणि रायबोज शुगरचा 1' चा OH हे रिमूव्ह होतात. काय होतात? रिमूव्ह आणि लिंकिंग होते. आणि ह्याच्यामध्ये हे कोण आहे? पायरिमिडिन्स. कोण आहे? पायरिमिडिनचा 1', पायरिमिडिनचा 1' आणि हा शुगरचा OH रिमूव्ह होऊन जे फॉर्म होते हे रायबोज न्यूक्लिओसाइड आहे, कारण त्याच्या सेकंड पोझिशनला OH आहे. हा डिऑक्झी रायबोज आहे, कारण ह्याच्या सेकंड पोझिशनला OH नाहीये. आता बघा नॉर्मली फॉस्फरस कसा असतो? फॉस्फेट लिंकेज इथं दिले. फॉस्फरस कसा असतो? हा असा असतो ना, P डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH, सिंगल बॉन्ड OH, सिंगल बॉन्ड काय असते तर OH. हा फॉस्फेट लिंकेज आहे. कसला लिंकेज आहे? फॉस्फेट. इथं होतंय काय बघा, इथला हायड्रोजन काढला आणि इथला पण काय रिमूव्ह केला? हायड्रोजन. जर इथला हायड्रोजन रिमूव्ह केला तर इथं काय येणार आहे? इथं काय येणार आहे? मायनस. इथं पण काय येणार आहे? मायनस. इथं पण काय येणार आहे? मायनस. जरा इथं नंबरिंग बघा, काय हा 1' आहे, हा 2' आहे, हा 3' आहे आणि हा काय आहे तर 4' आणि हा काय आहे तर 5'. बाळांनो 5' कार्बनला, कोणत्या कार्बनला? फॉस्फेट लिंकेज जॉईन होते. कोण जॉईन होते? इथं फॉस्फेट लिंकेज. हा ग्रुप समजला का? फॉस्फरस कसा होता? फॉस्फोरिक ऍसिड होता. हा आहे तसा इथं ठेवला, तेव्हा हा जो मायनस होता हा इथं ह्याच्याबरोबर काय करतो? बॉन्ड करतो. समजतंय का बघा? हा फॉस्फेट लिंकेज हा आहे तसा इथं ठेवला, इथं ठेवताना एक ऑक्सिजन ह्याच्या CH2 बरोबर बॉन्ड करतो. सो CH2 आहे इथं, ह्याला ऑक्सिजन जॉईन झाला, परत इथं फॉस्फर आहे, परत इथं ऑक्सिजन आहे, इथं ऑक्सिजन आहे, ह्यावरती चार्ज मायनस आहे, ह्यावरती चार्ज मायनस, डबल बॉन्ड आहे. समजतंय? ठीक आहे.
हा जो लिंकेज आहे ऍडिनिन ग्रुप आहे. कोण आहे? ऍडिनिन. आता AMP म्हणजे ऍडिनिन मोनोफॉस्फेट. ऍडिनिन पण हा रायबोस शुगर आहे. कसली शुगर आहे? कारण सेकंड पोझिशनला OH. परत इथं बघा, हा सायटोसिन आहे. कोण आहे हा? हा 1' आहे, हा पण 1' आहे. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन आणि हा कोणता कार्बन आहे तर फिफ्थ कार्बन. फिफ्थ कार्बन म्हणजे फिफ्थ कार्बनचा 5' प्राईम. 5' हा कोणाला लिंक झाला? फॉस्फेटला. फॉस्फेटला कसा लिंक झाला समजते का? फॉस्फोरिक ऍसिडचा स्ट्रक्चर मी ड्रॉ केलेला, त्याचे सगळ्याचे हायड्रोजन काढले. मग एक ऑक्सिजन त्याला आहे तसं जॉईन करायचं तर मायनस येणार आहे. हे नॉर्मल स्ट्रक्चर झालं की तुमच्या फॉस्फेट लिंकेज जो आहे कोण आहे तो फॉस्फेट लिंकेज 5' कार्बनला जॉईन होतोय. कोणाला जॉईन होतोय? कोणाला जॉईन होतोय? आता इथं बघा, परत एकदा इकडे बघा बोर्डवरती सगळ्यांनी. ह्याचं 3' कार्बन कुठे आहे बघा? हा फर्स्ट, सेकंड आणि काय तर हा थर्ड. ह्या 3' आहे की नाही? हा 3' परत पुढच्या मॉलिक्युलच्या कोणाच्या? फॉस्फेट लिंकेजला जॉईन होतो. कोणाला जॉईन होतो? हा, म्हणून इथं 3' टू 5', 3' टू 5' असं लिंकेज झालेलं असतं. बघूया आपण, पण एवढं समजून घ्या. एवढं समजलं का? हा स्ट्रक्चर समजला का? ठीक आहे. Nucleotides are formed. See, nucleotides are formed by adding a phosphate group. कुठं phosphate group ऍड केला? 5' to the 5' OH of a nucleoside. So, nucleotides are the monophosphates of nucleosides. Nucleosides कोण होतं? शुगर आणि कोण होतं? शुगर आणि कोण होतं? नायट्रोजन बेस. शुगर आणि नायट्रोजन बेस जो फॉर्म झालेला होता न्यूक्लिओसाइड, त्या न्यूक्लिओसाइडच्या रायबोस किंवा डिऑक्झी रायबोसच्या 5'च्या कार्बनचा OH काय करायचा? रिमूव्ह, कारण त्यातला OH आणि फॉस्फेटचा H. फॉस्फेटचा H. आलं का लक्षात मी काय सांगितलं? येस ऑर नो? मग काय फॉर्म झाला तर न्यूक्लिओटाइड. काय फॉर्म झाला? काय फॉर्म झाला? न्यूक्लिओटाइड. So it is abbreviated as AMP. AMP adenine monophosphate. DAMP deoxyribose adenine monophosphate. UMP uracil monophosphate. DAMP deoxyribose thiamine monophosphate. Here the first capital letter is derived from the corresponding base आणि फक्त D small असेल. काय असेल? तर तो deoxyribose आहे, म्हणजे DNA चा पार्ट आहे. आणि त्याच्या पुढे स्मॉल D नसेल तर तो कोणाचा पार्ट आहे? रायबोस. कोणाचा पार्ट आहे? कोणाचा पार्ट आहे? Here MP stands for monophosphate. Small letter D in the beginning indicates the deoxyribose in the nucleotide. Now structure of nucleic acids. न्यूक्लिक ऍसिडच्या स्ट्रक्चर मध्ये बघा, न्यूक्लिक ऍसिड मग तो कोणताही असू दे, DNA डिऑक्झिरायबो न्यूक्लिक असू दे किंवा RNA रायबोज न्यूक्लिक ऍसिड असू दे. मी तुम्हाला काय सांगितलं? 3'. A polymer of a nucleotide is formed by joining 3' OH of group of one nucleotide with the 5' phosphate of another nucleotide. म्हणजे 3' to 5'. 3' to 5'. So the two ends of polynucleotide chain are distinct from each other. एक दुसऱ्यापासून डिस्टिंक्ट केलेले असतात. So one end is having free phosphate group of 5' position is called as 5' end, and the other end with the 3' end and as a free OH group at the 3' position. जरा इथं बघा, मी स्ट्रक्चर तुम्हाला दाखवते पहिला. इथं बघा, जरा इथं लक्ष द्यायचं सगळ्यांनी. हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड कार्बन आहे, हा 3' आहे. काय आहे? हा काय आहे? 3' आहे. ह्या 3'चा OH, 3'चा OH. पुढचा बघायचा. पुढचा कोण आहे? परत इथं बघताना हा 1' आहे, हा 2' आहे, हा 3' आहे, हा 4' आहे, हा 5'. हा 5'चा फॉस्फेट लिंकेज. 5'चा
मग हा 3 प्राईमचा OH ह्या 5 प्राईमच्या एखाद्या फॉस्फेट लिंकेजला, जे मायनस मायनस आहे ना, काय त्याला जॉईन होणार आहे. कोणत्या तरी एका मायनसला काय होणार आहे तर जॉईन. इथं बघा, जरा सगळ्यांनी तर लक्ष द्या. इथं बघा, 2 होते, प्लीज इथं बघा, 2 होते ना, ओ मायनस होता ना, त्यातला 1 O मायनस, हे बघा, त्यातला 1 O मायनस हा 3 प्राईमला जॉईन झाला. कोणाला जॉईन झाला? कोणाला जॉईन झाला? 3 प्राईम. परत हा जो 5 प्राईमचा हा O आहे, हा O फक्त इथं शिफ्ट करणार, हा इथं शिफ्ट करणार, म्हणजे इथं डबल बॉन्ड O देणार आणि इथं सिंगल बॉन्ड O मायनस करणार आणि तो पुढे जॉईन होणार आहे. एकाचा 3 प्राईम, एका न्यूक्लिओटाइडचा 3 प्राईमचा कार्बन दुसऱ्या न्यूक्लिओटाइडच्या 5 प्राईम कार्बनच्या फॉस्फेट लिंकेजला जॉईन होतो. 5 प्राईम कार्बनच्या, हे असंच होत जातं. एकाचा 3 प्राईम दुसऱ्याच्या 5 प्राईमला, परत इथला 3 प्राईम 5 प्राईमला, परत 3 प्राईम 5 प्राईम. बाकीचं काय नाही, हे बॅकबोन झालं. काय झालं? काय झालं? 3 प्राईम 5 प्राईम, 3 प्राईम 5 प्राईम. इथं बघा, शुगर बॅकबोन ज्याला म्हणतो, शुगर फॉस्फर बॅकबोन फॉर्म करते. हा 5 प्राईम जो आहे फॉस्फेट, 5 प्राईम जो आहे फॉस्फेट लिंकेज, हा शुगर आणि काय आहे तर बेस 3 प्राईम. कोण आहे? हा 5 प्राईम आणि हा काय झाला तर 3 प्राईम, शुगर 3 प्राईम झाली. परत ही शुगर जो आहे ती फॉस्फेटच्या 5 प्राईमला, ही 3 प्राईम शुगर, 3 प्राईम शुगर फॉस्फेटच्या 5 प्राईमला. परत हा फॉस्फेट कोणाला जॉईन होणार आहे? 3 प्राईम. परत शुगरचा 3 प्राईम, शुगरचा 3 प्राईम परत फॉस्फेटच्या 5 प्राईम, 3 प्राईम 5 प्राईम, 3 प्राईम 5 प्राईम. हा बॅकबोन क्रिएट होतो. काय क्रिएट होतो? हा बॅकबोन. आणि समोर जे बेसिस असतात, काय असतात? हा तो बेस ऍडिनिन कोणाबरोबर पेअर करणार आहे तर थायामिन, आणि सायटोसिन कोणाबरोबर पेअर करणार आहे तर गुआनिन. डीएनए मध्ये, कशामध्ये? आरएनए सिंगल स्ट्रँडेड असते, डीएनए डबल स्ट्रँडेड असते. आरएनए डीएनए डबल स्ट्रँडेड असते. मला फक्त एवढंच सांगा की हे समजलं का? परत एकदा बोर्डवरती बघा, तुम्हाला समजलं असेल तर परत एकदा समजून घ्या. हा 3 प्राईम जो कार्बन आहे, ह्या 3 प्राईमचा OH जो आहे ह्या फॉस्फेटला जॉईन होणार. 2 मायनस मधल्या 1 मायनसला जॉईन होणार. 2 मायनस मधल्या 1 मायनसला जॉईन झालं तर हे बघा, हे 2 मायनस होते, इकडचं बघा, हे इथं लिंक झालं, एकच O राहिला. मग हा O परत पुढे लिंक होत जाणार आहे 3 प्राईम टू 4 प्राईम. मग इथं 3 प्राईम टू 4 प्राईम नाही, हे फॉस्फेट लिंकेज 5 प्राईम 3 प्राईम, 5 प्राईम 3 प्राईम, 5 प्राईम 3 प्राईम. इथं बघा, 5 प्राईम फॉस्फेट लिंकेज डिऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड ऍडेनिन आहे. ऍडेनिनला पेअर कोण करणार आहे? ऍडेनिनला पेअर कोण करणार आहे? थायामिन. ह्याच्या समोर थायामिन असणार आहे. परत फॉस्फेट डिऑक्झी सायटोसिन आहे, सॉरी ऍडेनिनला पेअर, सायटोसिनला गुआनिन. परत थायामिन आहे, थायामिनला कोण पेअर करणार? ऍडेनिन. पण इथं उलट होते बाळांनो. इकडे बघा, हे जे आहे ना, हे 3 प्राईम आहे ना, ह्याच्या समोर जी 5 प्राईम एंड येते, कोणता एंड येतो? 5 प्राईम. मग 5 प्राईम 3 प्राईम, परत 5 प्राईम 3 प्राईम, परत 5 प्राईम आणि काय आहे तर 3 प्राईम, परत 5 प्राईम. समजतंय का? सो 5 प्राईम टू, म्हणजे जेव्हा ही डीएनएची स्ट्रँड अशी येते ना, हे 5 प्राईमला स्टार्ट झाली तर 3 प्राईमला काय होतंय? एंड. आणि इथं ही 3 प्राईमला स्टार्ट झाली तर एंड कोणाला होते तर 5 प्राईमला. काय चाललंय? काय चाललंय? ऍडेनिन कायम कोणाला पेअर होत असते तर थायामिन. सायटोसिन कायम कोणाला पेअर होत असते तर गुआनिन. सो ह्यामध्ये जे बॉन्ड्स आहेत, म्हणजे ते बॉन्ड्स फिक्स आहेत. एक डबल बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड्स असतात. ऍडेनिन थायामिन काय करत असतात? डबल बॉन्ड. आणि सायटोसिन गुआनिन काय करत असतात? ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड्स फॉर्म करत असतात. सो इथं बघा, the polynucleotide structure of nucleic acid can be represented schematically as shown in the figure. काय? The primary structure of nucleic acid
is in sequence of the nucleotides in it. This is in turn is determined by the identity basis of the nucleotides. Different nucleic acids have distinct primary structure. It is the sequence of the bases in DNA which carries the genetic information of organism. ही जी सिक्वेन्स आहे, एक लक्षात घ्या, जे मी तुम्हाला पेअरिंग सांगितलं की नाही, ऍडेनिन थायमिन बरोबर पेअर करतो आणि सायटोसिन ग्वानिन बरोबर पेअर करतो. जरी ह्यामध्ये प्रॉब्लेम आला, म्हणजे ऍडेनिन चुकून दुसऱ्या बरोबर कोणाला, जे पेअरिंग व्हायला पाहिजे तसं पेअरिंग झालं, ऍडेनिन कंपल्सरी थायमिन, सायटोसिन कंपल्सरी ग्वानिन, बरोबरच पेअर व्हायला पाहिजे. जर असं पेअरिंग नाही झालं तर जेनेटिक म्युटेशन डेव्हलप होत आहे. मग जो काय ऑर्गॅनिझम आहे तो रिटार्डेड असेल किंवा त्याची ग्रोथ प्रॉपर होईल नाही किंवा त्याचं म्हणजे तो जन्मालाच येईल नाही. जन्म जरी झाला तर त्याच्यामध्ये फॉल्ट्स क्रिएट होतात. मग तो अपंग असू शकतो किंवा त्याचं ब्रेनच डेव्हलप होत नाहीये, अशा सगळ्या गोष्टी होतात. कशामुळे? जेनेटिक म्युटेशन्समुळे. म्हणून असं सांगितलंय की जेव्हा तुम्ही लग्न करतात, लग्न करताना वेगवेगळ्या फॅमिलीजमध्ये का करा, म्हणजे सेम ब्लड ग्रुपमध्ये नको करू, कारण जीन्स मॅच होऊ शकतात ना, स्ट्रँड मॅच होऊ शकतो. कन्सिडर करा की सखा चुलत बहीण भाऊ असतील तर त्यांच्या दोघांचे पप्पा तर सेमच आहेत ना, मग त्यांचं जे स्ट्रँड आहे दोघांमध्ये सेम आला असेल. स्ट्रँड जर सेम आला तर ऍडेनिन बरोबर ऍडेनिन ओव्हरलॅप झालं तर जेनेटिक म्युटेशन, बेबी तयारच होणार नाही पुढं. समजते का? म्हणून ब्लड रिलेशन्स मध्ये लग्न नाही करायचं, कारण जेनेटिक म्युटेशन्स क्रिएट होतात. काय क्रिएट होतात? So it is a sequence of the bases of DNA in DNA which carries the genetic information of the organism. The polynucleotide chain of nucleic acid are named by the sequence of bases. Beginning at the 5' end and using the one letter symbol of the base. For example, the name CATG means cytosine, adenine, thymine, guanine. Cytosine, C stands for cytosine, A stands for adenine, T stands for thymine, G stands for guanine. आता ह्यामध्ये जे बॉन्डिंग होणार पुढे, सायटोसिन बरोबर कोण पेअर करणार आहे? गुआनिन. ऍडेनिन बरोबर कोण पेअर करणार आहे? थायमिन. थायमिन बरोबर कोण पेअर करायला पाहिजे? ऍडेनिन. गुआनिन बरोबर कोण पेअर करायला पाहिजे? सायटोसिन. हे जे इन्फॉर्मेशन आहे ना, की हा आहे, हा बेस आहे, उलट नाही, ज्याचं उलट नाही येते, ऍक्च्युली ह्याचं सायटोसिन गुआनिन बरोबर पेअर करतो म्हणून गुआनिन आला. हा, रेसिप्रोकल नाही म्हणायचं. सायटोसिन असेल तर गुआनिन असणार आहे समोर आणि ऍडेनिन असेल तर थायमिन समोर असणार आहे. रेसिप्रोकल नाही म्हणायचं ह्याला कधी पण. कायम उलट येईल असं गरजेचं नाही, इथं जरी तुम्हाला उलट दिसत असेल तर. So it means there are 4 nucleotide segments containing bases cytosine, adenine, thymine, guanine. It is indicated order of 5' end. Which end? 5' end. इथं बघा. A nucleic acid contains a backbone consisting of alternating sugar and phosphate group. आता आपण बघितलंच ना, phosphate prime 3', 5', 3', 5', 3'. backbone होतं ना, phosphate sugar, phosphate sugar, phosphate sugar. Backbone of all the types of DNA contains the sugar 2-deoxyderibose, while that of RNA contains sugar D-ribose. The identity and sequence of bases distinguish one polynucleotide from the other. Next, a polynucleotide has one free phosphate group at the 5' end. A polynucleotide has free OH group at the 3' end. एखाद्या पॉलिन्यूक्लियोटाइडला कोणता ग्रुप असतो? 3' ला कोणता ग्रुप फ्री असतो? OH. A polynucleotide has a free OH group at 3' end. DNA कसा असतो? डबल हेलिक्स. डीएनए कसा असतो? इथं लक्षात. डीएनए कसा असतो? डीएनए कसा असतो? डबल हेलिक्स. डबल हेलिक्स हा 3' जर एंड आहे तर हा 3' टू एंड होताना कुठे एंड होणार आहे? तर 5' ला. हे बघा, हा 5' आहे. आणि जर 5' ला स्टार्ट झालं, उलट असते. 5' कोणाला एंड होणार आहे? तर 3'. परत
ऍडेनिन कायम कोणाबरोबर पेअर होणार आहे? ऍडेनिन कोणाबरोबर पेअर होणार आहे? थायमिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन, ऍडेनिन, हे सायटोसिन, ग्वानिन हे दर ह्युमन बिंग मध्ये वेगवेगळे असतात. ट्रिपलेट कोडॉन्स असतात ते. आणि हे ट्रिपलेट कोडॉन्स पुढे कोणतं आणायचं हे आरएनएचं काम असते. की जर ऍडेनिन, थायमिन, सायटोसिन आहे तर त्याच्या पुढे कपलिंग करायला कोण येणार? हे आरएनए तयार करून देते, मेसेज देते, ट्रान्सफर करते, रायबोझोम्स त्याला क्रिएट करतात, सिंथेसिस करतात. पहिला मेसेज देते, मग रायबोझोम सिंथेसिस करतात आणि मग त्याला ट्रान्सफर करतात. असं काम असते. एमआरएनए, आरआरएनए आणि टीआरएनए. मेसेंजर आरएनए, रायबोझोमल आरएनए आणि ट्रान्सफर आरएनए. कसला आरएनए? सो इथं बघा, James Watson and Francis Crick put forth in 1953 double helix model for DNA structure, which was later verified by the electron microscope. Saline features of DNA काय आहेत तर DNA consists of 2 polynucleotide strand. कोणते? राईट हँडेड डबल हेलिक्स. हे कसे असतात? राईट हँडेड डबल हेलिक्स असतात. The 2 strands runs in opposite direction. काय? One from 5' end to other 3' end, and while the other from 3' end to 5' end. The sugar phosphate backbone lies on the outside of the helix and the bases are on the inside perpendicular to the axis of helix. The double helix is stabilized by hydrogen bonding. Double helix काय केलेला आहे? Double helix काय केलेला आहे? The double helix is stabilized by the hydrogen bonding between the bases of the 2 DNA stranded. This gives rise to a ladder-like structure of DNA double helix. Adenine always forms 2 hydrogen bond. मी पहिला तेव्हाच सांगितलं, adenine किती हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतो? 2. आणि सायटोसिन किती फॉर्म करतो? ग्वानिन बरोबर 3. So adenine always have a 2 hydrogen bonds with what? Thiamine. And guanine forms 3 hydrogen bonds with thiamine. Thus, adenine pairs with thiamine and cytosine pairs with guanine are complementary. Are what? Base pairs. And the 2 strands of the double helix are complementary to each other. It may be noted that की RNA हा कसला स्ट्रँड असतो तर सिंगल स्ट्रँड असतं. RNAचं काम आहे की DNA पर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवणे, सिंथेसिस करून. काय करून? सिंथेसाइज करून. हे समजलं का तुम्हाला? हे बघा, हे तुमचं सायटोसिन आणि ग्वानिन किती बॉन्ड फॉर्म करतो? सायटोसिन आणि ग्वानिन. सायटोसिन, हे बघा, हा सायटोसिन आणि हा ग्वानिन आहे. किती बॉन्ड फॉर्म करतोय हा? आणि ऍडेनिन हा कोणाबरोबर बॉन्ड करतोय? थायमिन. किती हायड्रोजन बॉन्डिंग करतो? 2. समजतं इथपर्यंत? येस ऑर नो? ठीक आहे. आता जे जे स्ट्रक्चर सांगते ते ड्रॉ करायचे.